रात्रभर त्याचं पोट दुखत होतं. अंगात कणकण होती. तो आदल्या रात्री नीट जेवलाही नव्हता. सारखं या कुशीवरून त्या कुशीवर मळमळ सुरू होती. त्याच्या बायकोने विचारलं, खूपच दुखतंय ना? त्याने कसंनुसं तोंड करून हो अशी मान हलवली. ती म्हटली, परसाकडे जाऊन या. तो म्हटला, नाही, तसं काही नाही. मग तिने हलक्या हाताने त्याच्या पोटाला हिंग लावलं. तो म्हटला, कंदील विझव. पोरं उठतील, उगीच त्यांची झोपमोड नको. ती म्हणाली, किती दिवस अंगावर काढणार? आता तालुक्याला मोठ्या दवाखान्यात जायला पाहिजे. असं करू, उद्याच जाऊ तालुक्याला. तो म्हटला, अगं उद्या पाटलाच्या घरी पूजा आहे. जी पडतील ती कामं करायला त्यांनी मला बोलावलंय. अहो नका जाऊ, तुम्हाला बरं नाही. तो थोडं हसला आणि बाजूलाच झोपलेल्या त्याच्या 3 मुलांच्या तोंडाकडे पाहिलं. मोठी मुलगी 6वीला, मधला मुलगा 4थीला आणि धाकट्याला नुकतंच 1लीत घातलेलं. तो बायकोला म्हटला, झोप आता, मला काही होत नाही. उद्याचं उद्या बघू. ती हो ना करता करता त्याच्या बाजूला पडली. 2 मिनिटात ती झोपली. तिचा जीवसुद्धा मेहनती, राबराब राबणारं कष्टकऱ्यांचं सर्वसामान्य गरीब कुटुंब. त्याला काही केल्या झोप येईना. पोटात चांगलंच दुखत होतं. त्याने पोटाला घट्ट उपळणं बांधलं. अंधारातही त्याची नजर त्याच्या अश्राप पोरांच्या चेहऱ्याकडे जात होती. दिवाळी तोंडावर आलेली. लोकांच्या शेतात कापणी, झोडणी आणि अशी बरीच कामं सुरू होती. मुलगी म्हटलेली, बाबा, यावेळी तरी मला दिवाळीत नवा फ्रॉक घेशील ना? माझ्या शाळेतल्या सगळ्या मुली छान छान कपडे घेतात दिवाळीत. 2 नंबरचा मुलगा म्हटला, बाबा, मला चप्पल घे. ही चप्पल 4-5 वेळा शिवली. या चपलेत काहीच राहिलं नाही आता. आणि सगळ्यात धाकटा म्हटला, बाबा, मला पिस्तूल आणि टिकल्या पाहिजेत दिवाळीत उडवायला. बायको म्हटली, मला काहीच नको. यावेळी पोरांची तरी दिवाळी चांगली झाली पाहिजे. पोरांना करंज्या, चिवडा आणि रव्याचे लाडू आवडतात. थोडं थोडं सामान आणून दिलं तर मी बनवून घालीन पोरांना खायला. त्याला सगळं आठवत होतं. माझी पोरं लहान आहेत, पण समंजस आहेत. त्यांना बापाची परिस्थिती समजते, म्हणूनच कधीच कसलाच विशेष हट्ट करीत नाहीत. कसला बाप म्हणायचा मला? मी पोरांना साधा खोडरबडही घेऊन देऊ शकत नाही वेळच्या वेळी. माझ्या लेकीने जाड टायरचे 3 तुकडे कापून खोडरबड केला. त्याचे डोळे भरले. साल, मी बाप म्हणवून घेण्याच्या खरंच लायकीचा नाही का? आजवर बायकोची एकही हौस केली नाही. तिच्या अंगावरची हळद निघण्याआधीच मी तिला शेतात मोलमजुरीला नेलं. प्रामाणिकपणे इतकी मेहनत करूनही मी पोरांना चांगलं खायला प्यायला देऊ शकत नाही. त्याला गावची जत्रा आठवली. इतर मुलांनी किती मिठाई खाल्ली. त्यांचे बाप तालेवार आहेत आणि मी कशीबशी पोरांना कांदाभजी खाऊ घातली. बारक्याला आकाश पाळण्यात बसायचं होतं, पण माझ्याकडे पैसेच उरले नसल्याने मोठ्या मुलीने त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. तो मला म्हणाला, बाबा, नको मला आकाश पाळणा. मी बसेन आपल्या दारात बांधलेल्या लिंबाच्या झाडाच्या झोक्यावर. खरं सांगतो, मला धाकट्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडसही झालं नाही. खरंच गरिबांच्या पोरांना कुठून येत असेल एवढी समज? त्याला सगळं आठवू लागलं. गारेगार गोळ्यावाला गावात आलेला. शेजारच्या पोरांनी रंगीबिरंगी बर्फाचे गोळे घेतले. बारक्याला पाहिजे होता गोळा, पण घरात त्याच्या आईकडे पैसे नसल्याने मुलीने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला घरात ओढत नेलं. खूप रडलेला बारका. मग मुलीने त्याला राजाराणीच्या लग्नाची गोष्ट सांगितली. त्या गोष्टीत पंचपक्वान्न जेवणाचा उल्लेख आला. मुलगी मन लावून गोष्ट सांगत होती. बारक्याने तिला विचारलं, ताई, तू सांगते ती बर्फी कशी लागते ग? मला भेटेल का कधी खायला? आता मोठी मुलगी ही रडवेली झाली. त्याच्या तोंडावर हात फिरवत ती म्हटली, का नाही मिळणार? मी देईन. आणि बाबा नेहमी म्हणतो ना, आपल्याला शिकून लवकर मोठे व्हा, चांगल्या कामाला लागा, मग तुम्हाला कधीच अर्धपोटी झोपावं लागणार नाही. धाकटा परत बोलला, ताई, पण तू खरंच देशील ना गं मला ती बर्फी खायला? हो रे बाबा, देईन. अगोदरच बर्फाच्या गोळ्यासाठी खूप रडलेला धाकटा लेक बर्फी खायला मिळणार या आनंदात झोपी गेला. सगळं आता त्या बापाला आठवत होतं. मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण मुलांना शिकवायचंच. त्याची नजर बाजूला शांत झोपलेल्या बायकोकडे गेली. तो मनाशीच म्हटला, सर्वात दुर्दैवी आहे ही बाई. दिसायला चांगली गोरीपाण होती. हिला तरी चांगला तालेवार नवरा भेटायला पाहिजे होता. परत त्याची नजर धाकट्या लेकाकडे गेली. त्याने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याची चुडबुड झाली. याने पुन्हा हात मागे घेतला आणि पोरांकडे बघतच झोपी गेला. सकाळ झाली. बायकोने त्याला उठवलं. अहो उठा.
कसं आहे आता पोटाचं दुखणं? तो म्हटला, थांबलंय थोडं. अहो जाऊ ना आपण तालुक्याच्या डॉक्टरकडे. पैसे नाहीत ग माझ्याकडे. मी माझं डोळलं गहाण ठेवते. काहीही नको बोलू. तो म्हटला, अहो त्या डोळल्यापेक्षा मला तुम्ही महत्त्वाचे आहात. तो म्हटला, जाऊ. 2 दिवसांनी मला आवरू दे लवकर. आज पाटलांची पूजा आहे. मला बोलवलंय कामाला. बायको काही बोलण्याच्या आत तो अंघोळीला गेला. अंघोळ उरकल्यावर तो शर्ट घालू लागला. ती म्हटली, अहो किती फाटलंय ते शर्ट. सगळ्यांचं राहू दे, आधी तुम्हाला एक शर्ट घ्या. तो हसला. तिने दिलेल्या कोऱ्या चहात अर्धी शिळी भाकर बुडवून खाल्ली आणि तिला म्हटला, येतो मी. तो जाता जाता ती म्हटली, लाकडं फोडण्याचं काम असेल तर नका करू. रात्रभर तुमचं पोट दुखत होतं. तो हसला आणि निघून गेला. तिने पोरांना उठवलं. थोरल्या मुलीला सांगितलं, टोपल्यात 2 भाकरी आहेत, तुम्ही तिघे वाटून खा. तीही लोकांच्या शेतात कामाला गेली. इकडे पाटलाच्या वाड्यावर याला लाकडं फोडायला लावली. पोट पुन्हा जोराने दुखू लागलं. याने पोटाला पुन्हा घट्ट उपरणं बांधलं आणि काम करू लागला. कसंबसं काम आवरल्यावर आणि सगळी पाहुणे मंडळी जेवून गेल्यावर या गडी माणसांची पंगत बसली. याला खूपच मळमळायला लागलं. तो उठून बाजूला गेला आणि भडाभड उलट्या केल्या. अंगाला दरदरून घाम फुटलेला. थोडा वेळ डोळे बंद करून बसला. थोडं बरं वाटल्यावर आचार्याकडे गेला. दादा, माझी तब्येत बिघडली आहे. मला वाढून देता का माझं जेवण? आचारी चांगला होता. याला ओळखत होता. याची परिस्थिती जाणत होता. त्याने बऱ्यापैकी जेवण वाढून दिलं. त्या जिलेबी आणि पुऱ्या पाहून आज मुलं खुश होतील या आनंदाने क्षणभर का होईना तो आनंदला. इतक्यात पाटलीनबाई आली. तिने याला 300 रुपये दिले. हा मनातूनच खूप खुश झाला. आज 100 रुपये जास्त मिळाले असं तोंडातल्या तोंडात पुटपुटला. घरी आल्यावर मुलांनी त्याच्या हातातल्या पिशवीकडे पाहिलं आणि विचारलं, बाबा काय आणलंय? पाटलाने खाऊ दिलाय का? मधला मुलगा बोलला. मुलगी आणि बायको शांतच होती. धाकटा उड्या मारत मारत जवळ आला. बाबा बर्फी आणले का? तो म्हटला, बाळा बर्फीही आणेल तुला. अगोदरच ही गोड गोड जिलेबी खा. 3ही मुलं पटापट पंगतीत खाली बसली. बायकोने विचारलं, आणि तुम्ही हो? मुलं बापाच्या तोंडाकडे पाहू लागली. त्याने बळेबळे जोराचा ढेकर दिला आणि म्हटला, मी दाबून जेवलोय पाटलांकडे. हे तुमच्यासाठी आणलंय. बायकोला ठाऊक होतं. ती काही बोलण्याच्या आत याने नजरेनेच शांत केले तिला. धाकट्याच्या वाट्याला जिलेबीचा 1.5 तुकडा आला. तो दोन्ही हाताने जिलेबी घेऊन आनंदाने उड्या मारून जिलेबी खाऊ लागला. आज मुलं खूप खुश होती. धाकटा तर बापाच्या कुशीतच झोपला. दिवसभर लाकडं फोडल्याने याचं पुन्हा रात्रभर पोट दुखलं. सकाळी मात्र याच्या बायकोने शेजारच्या 2 बायांकडून उसने पैसे घेऊन याला तालुक्याच्या दवाखान्यात धाडले. तीही जात होती, पण याने मित्राला सोबत नेतो असं सांगितलं व मग दवाखान्यात गेला. संध्याकाळ होत आली तरी याचा पत्ता नाही. मुलांनी 10 वेळा विचारलं, आई बाबा कसा आला नाही ग अजून? ती म्हटली, येईल बाबा, नका काळजी करू. रात्री 9च्या शेवटच्या एसटीने हा आला. हातातल्या पिशवीत औषधं होती. आता मात्र आम्हाला काय आणलंय असं मुलांनी विचारलं नाही. बापाची तब्येत बरी नाही हे त्या लहान मुलांनाही कळलं होतं. मोठीने विचारलं, बाबा थांबलं का पोट? मधल्याने पाणी आणून दिलं तर धाकटा म्हणाला, बाबा तुझ्या पोटाला मी हिंग लावून देऊ का? तू लगेच बरा होशील. त्याचे डोळे भरले, पण कंदिलाच्या कमी प्रकाशात ते मुलांच्या लक्षात आलं नाही. याने कशीबशी अर्धी भाकर खाल्ली, गोळ्या घेतल्या. बायको सारखं तब्येतीचं विचारित होती. पण काय नाही ग, होईल मी बरा असं म्हणून त्याने तिला गप्प केली. पहाट झाली, पण आज याच्या अंगात त्राणच उरले नाही. त्याने 4 वेळा उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जमेनाच. जबरदस्त ताप भरला. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले. याने पेज जरी घेतली तरी उलटी व्हायची. पोटात काहीच टिकत नव्हतं. शेजारच्या गावातला डॉक्टर आणला. तो म्हटला, मुंबईला घेऊन जा यांना. बायकोची कंबरच खचली. मुलं कावरीबावरी झाली. आता याला बोलणंही जड जाऊ लागलं. तिने याच्या भावा बहिणीला आणि तिच्या स्वतःच्या भावालाही सांगावा धाडला, असेल तसे निघून या, यांची तब्येत जास्त झाली आहे. सकाळीच हिचा भाऊ आणि त्याचेही नातेवाईक आले. हिचा भाऊही परिस्थितीने गरीबच, पण त्याला आपली बहीण आपल्यापेक्षा गरीब असल्याची जाणीव होती. पोटापुरता एकुलता एकच असलेला शेताचा तुकडा गहाण ठेवून त्याने बहिणीसाठी पैसे आणलेले. आता दिवाळी 2 दिवसावर आली. प्रत्येकजण आपापल्या परीने खरेदी करत होता. चिवडा, चकल्या, लाडूंचा आजूबाजूच्या घरातून वास येत होता. काही मुलं फटाके फोडत होती.
काही नागगोळ्या खेळत होती. धाकटा दाराच्या उंबऱ्यावर बसून सगळं शांतपणे बघत होता, पण काहीच बोलत नव्हता. याचा भाऊ, बहीण आणि तिचा भाऊ येऊन 4 दिवस झालेले. याची शुद्ध हरपलेली बहीण, भाऊ उठणारे, बोल काहीतरी माझ्याशी असं सारखं बोलत होती. मेवणा, दाजी उठा ना, काही नाही होणार तुम्हाला, नका घाबरू असं बोलत होता. बायको मात्र प्रचंड खचलेली. ऐन 35शीत ती 50शीची दिसू लागली. आज दिवाळीचा पहिला दिवस. संध्याकाळ झाली. लोकांनी दारात पणत्या लावल्या. 7-8 दिवस एकही शब्द न उच्चारलेल्या याने आज थोडे डोळे उघडले. त्याची नजर घरभर भिरभिरत होती. बहीण हुशार होती. तिने ओळखलं, हा मुलांना शोधतोय. तिने मुलांना त्याच्या जवळ बोलवलं. त्याने मुलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हात उचलताच येत नव्हता. अक्षरशः तो सापळासारखा दिसत होता. बहिणीने त्याचा हात हातात घेतला. त्याच्या बायकोलाही जवळ बोलवलं. त्याचा हात मुलीच्या डोक्यावरून फिरवला. बारका तर खूपच भेदरला. बाप असा अस्पष्टपणे फ्रॉक, चप्पल, बर्फी असं क्षीण आवाजात पुटपुटत होता. आता त्याच्या बायकोच्या हातात त्याचा हात दिला. ती हुंदके देत होती. त्याला तिच्याशी खूप बोलायचं होतं बहुधा, पण त्याला ते जमलंच नाही. आता त्याचा आवाजही बंद झाला. घशातून घरघर येऊ लागली. शेजारी पाजारी जमले. एक म्हातारी बाई म्हटली, आता पोरांच्या हाताने याला शेवटचं पाणी पाजा. त्याची नजर बायको मुलांवर खिळली. पोरांनी चमच्याने बापाच्या तोंडात थोडं थोडं पाणी घातलं. कुणालाच काही कळलं नाही, पण मुलांकडे बघत बघतच त्याचा जीव कधीच निघून गेलेला. बहीण आणि बायकोने जोराने हंबरडा फोडला. मुलं घाबरली. मोठी 2 तरी शांत बसली. काय झालं बापाला हे कळल्याने. पण धाकटा जोराने रडून बोलू लागला, बाबा मला बर्फी नको, ताईला फ्रॉक नको आणि दादाला चप्पल नको, पण तू उठ ना लवकर. तुझी शपथ, मी आता कधीच बर्फी नाही मागणार, पण तू उठ ना. बारक्याचं बोलणं ऐकून शेजारच्या आयाबायांचेही डोळे पाणावले. बाहेर जग दिवाळी साजरी करीत असताना या लहानग्यांचा बाप मात्र यांना सोडून कायमचा निघून गेलेला. आता तो पुन्हा कधीच दिसणार नाही आणि भेटणारही नव्हता. त्याला पोटाचा कॅन्सर झालेला. त्याला 6 महिन्यांपूर्वीच तालुक्याच्या डॉक्टरांनी सांगितलेलं मुंबईला जावं लागेल. हेही सांगितलेलं तुझं नशीब चांगलं असेल तर वाचशील, असेही डॉक्टर बोललेला होता. मी अगोदरच गरीब आहे. त्यात माझ्या आजारपणावर कर्ज काढून माझ्या बायकोच्या व माझ्या लहानग्यांच्या खांद्यावर मला त्याचा भार द्यायचा नाही आहे, असं तो म्हणायचा. हे सगळं सांगताना त्याचा मित्रही खूप रडला. खरंच अन्नाची नासाडी करणाऱ्यांनी गरिबांना अन्न मिळवायला किती त्रास होतो याची थोडी तरी जाणीव ठेवावीच. आणि बापाबद्दल काय बोलू आता. काळजात अपार मायेचा झरा असलेला, मात्र वरून कठोर आहोत असं दाखवणारा, तथा नेहमीच दुर्लक्षित राहिलेली व्यक्ती आणि प्राणी म्हणजे बाप. ज्यांचा बाप मुलं लहान असतानाच वारलाय, त्याच मुलांना माहिती असते बापाची किंमत काय असते ते. शेवटी एवढंच सांगेन, बाप हा बापच असतो. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा जर माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.